मित्रांनो, मिथुन राशीचे लोक बुद्धिमान असतात, चपळ असतात, संवाद कुशल तर असतात, पण त्यांच्याकडून ना आयुष्यामध्ये एक चूक होते आणि ती चूक वारंवार झाल्यामुळे त्यांचं प्रचंड नुकसान होतं. असा अनुभव मिथुन राशीच्या लोकांना नक्कीच येत असेल. पण ती चूक नेमकी कोणती आहे आणि कशी टाळायची याबद्दलच आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, तसं तर मिथुन राशीच्या लोकांना स्मरणशक्ती हे मिळालेलं वरदानच म्हणावं लागेल. कुठलीही गोष्ट त्यांच्या पटकन लक्षात राहते आणि त्याचबरोबर कुठलीही गोष्ट ही लोक फार पटकन शिकतात आणि तर्कशक्ती यांची जबरदस्त असते, म्हणजे लॉजिकली विचार करतात. रिझनिंग हा पार्ट जो असतो ना, तो सुद्धा ह्यांचा चांगला असतो. म्हणजे तुम्ही त्यांना काही सांगितलं किंवा कोणी काही बोललं तर त्याच्यावर लगेच विश्वास ठेवणार नाही. स्वतःची तार्किक बुद्धी वापरतात आणि त्यामागे नक्की काय लॉजिक आहे हे शोधायचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर मिथुन राशीची लोक हजरजबाबी असतात, जिथल्या तिथे व्यवस्थित उत्तर देऊन मोकळे. पण हे सगळं जरी असलं ना, तरी मिथुन राशीच्या लोकांचं नुकसान कशाने होतं माहितीये? यांची स्मरणशक्ती चांगली आहे, आकलनशक्ती चांगली आहे, म्हणजे ग्रहणशक्ती चांगली आहे. त्यामुळे काय होतं, बऱ्याच गोष्टी यांना येत असतात आणि मग या बऱ्याच गोष्टी येण्यामुळं हे ना कोणत्या एका गोष्टीवर टिकत नाही. जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर कुठली तरी एक गोष्ट तुम्हाला लावून धरावी लागते. तसं यांचं होतं की आज हे करूया, उद्या ते करूया, परवा ते करूया. एकंदरीतच थोडीशी धरसोड वृत्ती यांची पाहायला मिळते, कारण यांना बऱ्याच गोष्टींची माहिती असते आणि बऱ्याच गोष्टी यांना जमत असतात. त्यामुळे मग कुठे थांबायचं, कशावर फोकस करायचा, कुठल्या कामात सातत्याची गरज आहे हे यांना लक्षात यायला जरा वेळ जातो. सुरुवातीला खूप उत्साह असतो, उत्साहात कुठल्याही गोष्टीची सुरुवात करतात, पण मध्येच यांना कंटाळ येतो आणि त्यामुळे यश मिळवायला विलंब होतो, प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. कारण कुठलीही गोष्ट तुम्हाला साध्य करायची असेल, मग तुमच्या करिअरमध्ये प्रगती हवी असेल किंवा तुम्ही एखादी गोष्ट शिकत असाल, तर कुठलंही कौशल्य आत्मसात करायचं असेल तर शिस्त आणि सातत्य या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. पण मुळात कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य ठेवणं मिथुन राशीच्या लोकांना प्रचंड अवघड जातं आणि मग त्यामुळे काय होतं ना, की मला खूप गोष्टी येत आहेत पण मला यश कशातच मिळत नाही आहे, असा अनुभव त्यांना येतो. त्याचबरोबर आणखीन एक चूक यांच्याकडनं होते, ती म्हणजे यांचं संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल खूप चांगलं असतं. त्यामुळे यांच्या भरपूर ओळखी असतात आणि बऱ्याच लोकांची यांची मैत्री असते. पण जो आपण खोल नातेसंबंध म्हणतो ना, म्हणजे गरजेच्या वेळी धावून येतील असे लोक मात्र यांच्या अवतीभोवती फार कमी असतात. त्यामुळे यांना कधी कधी एकटेपणा जाणवतो की खूप आहे हो, संपर्क खूप आहे, जनसंपर्क खूप आहे, जनता भोवताली भरपूर आहे, पण आपल्याला गरज पडेल तेव्हा आपण हाक मारू आणि धावून येतील अशी मात्र लोक जरा कमीच सापडतात. म्हणूनच काय उपाय याच्यावर? नातेसंबंध